दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी भास्कर भाकरे यांना उमेदवारी जाहीर, समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटप करून आनंद साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी भास्कर भाकरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आज रविवार दिनांक 31 रोजी भास्कर भाकरे यांचं त्यांच्या गोंडेगाव येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत साखर वाटत ग्रामस्थांनी आनंद साजरा केलाय। गावातील महिलांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं। त्यांनी ग्रामदैवत मारुतीचं दर्शन घेतलंय, तसेच आई वडील भाऊ व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, ज्येष्ठ नेते गोकुळ पिंगळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे आदी विविध नेत्यांची भेट घेत फोन करून आशीर्वाद घेतलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भ्रमणध्वनीद्वारे भाकरे यांना शुभेच्छा दिल्या। दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी झाली। एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली गेली। दुसऱ्या बाजूला मागील लोकप्रतिनिधी की जे केंद्रामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होते आणि आरोग्य राज्यमंत्र्याच्या विरोधामध्ये एक सामान्य कार्यकर्ता, अशी निवडणूक जरी असली परंतु त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे केलेलं कामकाज आहे ते कामकाज या मतदारसंघामध्ये अतिशय त्रासदायक ठरणारं असं कामकाज आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत असताना कांद्या निर्यातीच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा बेरोजगारांसाठी कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा आपल्या मतदारसंघामध्ये कसं येईल याकडे लक्ष दिलं नाही। आरोग्य राज्यमंत्री असताना या आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा कशा चांगल्या पद्धतीने निर्माण करता येतील याकडे लक्ष दिलं नाही। नवीन हॉस्पिटल या भागामध्ये आले नाही किंवा हे ते हॉस्पिटल अद्ययावत करून त्या ठिकाणी पुरेशी कर्मचारी, पुरेसा आरोग्य औषध साठा कसा जनतेला उपलब्ध होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा लोकांशी संपर्क त्यांनी ठेवला नाही। आणि त्यामुळे प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये मी ज्या वेळेस या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळेस माझ्या निदर्शनास आला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेईल आणि त्यामुळे जरी मी सर्वसामान्य उमेदवार जरी असलो तरी धनशक्तीला ही सर्वसामान्य जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मला वाटतं। अनेक मतदारसंघातले प्रश्न आहेत। बराचसा भाग हा नांदगावपासून मनमाड असेल, लासलगाव असेल, निफाड असेल ह्या ठिकाणी रेल्वे मार्गाला जोडणारा भाग आहे। या रेल्वे मार्गावरती असणारे अनेक थांबे रेल्वे गाड्यांचे करोना काळापासून बंद आहेत। सर्वसामान्य जनतेची विनंती होती की हे मार्ग हे थांबे परत चालू करावेत आणि त्याचबरोबर गोदावरी एक्सप्रेससारख्या ज्या गाड्या चालू होत्या त्या गाड्या पण बंद केलेल्या आहेत। अशा अनेक अडचणी या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडवण्यात यश आलेलं नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य माणूसच आपल्या दुःखाची काळजी करू शकतो आणि म्हणून त्यांच्यातला उमेदवार म्हणून मला नक्की मदत करतील आणि या धनशक्तीविरुद्ध मला म्हणजे या धनशक्तीला गाडून एक सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी देतील असं मला या ठिकाणी वाटतं। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।